नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत ठाकरे देखील सकारात्मक. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत, शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवार गांधी विचारांचे. शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य. गांधी विचारांना कोणी संपवू शकत नाही. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. साहेब, मूळ गांधी विचारांचीच आहे आणि गांधी विचार हा कोणीही उसू शकत नाही, संपवू शकत नाही. त्या रात्री 14 जून 2022 मध्ये अयोध्येतील हॉटेलमध्ये शिंदेंनी मोदींसोबत जाण्याची विनंती केली होती. तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते. संजय राऊतांचा गौप्यस्फोट. 15 जून 14 जूनच्या रात्री हे महाशय माझ्या खोलीमध्ये आले आणि मला म्हणाले, हे काय आमचं वय तुरुंगात जायचं नाही म्हणाले, काहीतरी करा. म्हणलं काय करायचं, आपण मोदी बरोबर जायला पाहिजे. एकनाथ शिंदे 2013 मध्ये 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, मात्र आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं बंड फसलं. ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा दावा. 5 आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून चार आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. तेव्हा 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार, आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड बसलं. उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही पवार साहेबांना सभांसाठी नेतात. एखादी सभा घ्या आणि आराम करा असं कोणीही म्हणत नाही. अजित पवारांचा टोला. शिवाय साहेब चालू शकत नाही आणि हे बाकीचे जी काही चौकट त्यांच्या आजूबाजूला आहे, साहेब इकडे चला सभेला, साहेब तिकडे चला सभेला, सगळीकडे सभेला घेऊन जातात. त्यांना काही वाटत नाही की आपण साहेबांना सांगावं की साहेब नको, एखादी सभा घ्या, परंतु तुम्ही विश्रांती घ्या. 17 तारखेला शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरे गटाचा पालिकेकडे अर्ज. महापालिकेनं परवानगीचं प्रकरण नगरविकास खात्याकडे पाठवलं. सर्वात आधी अर्ज केल्याचा दोन्ही पक्षांचा दावा. किरण सामंत शेवटपर्यंत माझा प्रचार करत होते. उदय सामंत आणि किरण सामंत यांचं चांगलं सहकार्य मिळालं. किरण सामंतांच्या नॉट रिचेबल असल्याच्या प्रश्नावर राणेंची प्रतिक्रिया. किरण सामंत माझा प्रचार करत होता शेवटपर्यंत. उदय किरण यांचं मला अतिशय चांगलं सहकार्य मिळालं. किरण सामंत माझा प्रचार करत होता शेवटपर्यंत. उदय किरण यांचं मला अतिशय चांगलं सहकार्य मिळालं. नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला. प्रचारात सहभागी होण्यासाठी गोडसे भुजबळांना विनंती करणार. याआधी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या रॅलीत भुजबळ सहभागी झाले होते.